देवावर माझा विश्वास आहे, मग माझ्याच आयुष्यात एवढी संकटं का येतात? हा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात नक्की येतो. देवाची पूजा करतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, तरीही काही गोष्टी आपल्या मनासारख्या का घडत नाहीत? कधी अचानक अडचण येते, कधी जवळची व्यक्ती दूर जाते, कधी खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. आणि मग मनात एकच विचार येतो, देवा, माझ्याकडून काय चूक झाली? पण इथेच एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. देवावर श्रद्धा ठेवली म्हणजे आयुष्यात कधीच संकट येणार नाही असा अर्थ नाही. श्रद्धेचा खरा अर्थ कदाचित संकट टाळणं नसून संकट आली तरी मन न ढळू देणं हा आहे. कधीकधी आपण ज्या गोष्टीला संकट समजतो तीच गोष्ट आपल्याला पुढे जाण्यासाठी तयार करत असते. जसं एखादं बीज जमिनीत पुरलं जातं, त्यावेळी त्याला अंधारच दिसतो, पण त्याच अंधारातून त्याची मूळ तयार होतात आणि एक दिवस तेच बीज जमिनीच्या वर येऊन मोठं झाड बनतं. तसंच आपल्या आयुष्यातही काही काळ असा येतो जेव्हा आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही, पण याचा अर्थ मार्ग संपला असा नसतो. कदाचित आपण अजून त्या मार्गापर्यंत पोहोचलो नसतो. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काही कठीण सुरू असेल तर लगेच स्वतःला हरलेलं समजू नका. काही दिवस कठीण असू शकतात, काही निर्णय चुकीचे ठरू शकतात, काही लोक आपल्याला सोडून जाऊ शकतात, पण यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य संपत नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारांचा आधार घेताना आपल्याला एक गोष्ट सतत लक्षात ठेवायला हवी. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाची दिशा योग्य ठेवणं आपल्या हातात असतं. म्हणून संकट आलं की फक्त हे माझ्याबरोबरच का असा विचार करू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मला काय शिकायचं आहे? हा एक प्रश्न तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो आणि कदाचित काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल, त्यावेळी जे माझं नुकसान वाटत होतं त्यातूनच माझं आयुष्य बदललं. म्हणून देवाकडे फक्त सुख मागू नका, संकट आलं तर ते सहन करण्याची शक्तीही मागा. यश मिळालं तर अहंकार येऊ नये अशी बुद्धी मागा आणि अपयश आलं तर पुन्हा उभं राहण्याची ताकद मागा. कारण आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालणार नाही, पण आपण आयुष्याला कोणत्या मनाने सामोरं जायचं हे नक्की आपल्या हातात आहे. आणि पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाच्या वेळी आपण देवाला दोष देतो की देवावर अधिक विश्वास ठेवतो यावर आपल्या मनाची पुढची दिशा ठरते. संकटाच्या काळात मनात सर्वात आधी भीती निर्माण होते. आता पुढे काय होणार? माझं काम होईल का? ही परिस्थिती कधी बदलेल? असे विचार पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. पण लक्षात ठेवा, संकटापेक्षा संकटाबद्दलची सततची भीती माणसाला जास्त थकवते. म्हणून परिस्थिती बदलण्याआधी आपले विचार बदलण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सांगा, जे होईल ते पाहू, पण आज माझ्या हातात जे आहे ते मी प्रामाणिकपणे करणार. उद्याची चिंता करून आजचा दिवस खराब करू नका, कारण उद्या अजून आलेलाच नाही आणि काल निघून गेलेला आहे. आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे. आज एखादं छोटं चांगलं काम करा, आज देवाचं मनापासून स्मरण करा, आज एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, आज आपल्या आई-वडिलांशी प्रेमाने बोला. आज मनात कोणाबद्दल राग असेल तर तो थोडा कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण मोठा बदल नेहमी मोठ्या निर्णयातूनच होतो असं नाही. कधीकधी रोज केलेल्या छोट्या चांगल्या गोष्टींचं माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलतात. आणखी एक गोष्ट, संकट आलं की प्रत्येकाकडून उत्तर शोधू नका. प्रत्येकाचं मत ऐकलं तर मन आणखी गोंधळून जाऊ शकतं. कोणी म्हणेल सगळं संपलं, कोणी म्हणेल तुझं काही होणार नाही. पण तुम्ही त्या शब्दांवर तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवू नका, कारण तुमच्या आयुष्याची पूर्ण कहाणी दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. तुमची परिस्थिती तुम्हाला माहीत असते, तुमचा संघर्ष तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या मनातील देवावरील श्रद्धाही तुम्हालाच माहीत आहे. म्हणून लोक काय म्हणतात यापेक्षा आपण योग्य काय करू शकतो यावर लक्ष द्या. आणि जर एखाद्या वेळी मन खूपच खचलं तर स्वतःला दोष देत बसू नका. थोडं शांत बसा, देवाचं नाव घ्या, मन मोकळं करा
आणि पुन्हा एकदा सुरुवात करा. कारण पुन्हा सुरुवात करण्यासाठी आयुष्याने आपल्याला परवानगी द्यावी लागत नाही. आपण स्वतः ठरवलं की नवी सुरुवात त्याच क्षणापासून होऊ शकते. कदाचित आज तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण तुमच्याकडे एक गोष्ट नक्की आहे, पुढचं एक पाऊल टाकण्यासाठी ताकद. फक्त त्या एका पावलावर लक्ष द्या. संपूर्ण रस्ता आजच दिसायला हवा असं नाही. कधीकधी देव आपल्याला संपूर्ण रस्ता दाखवत नाही, फक्त पुढचं एक पाऊल दिसेल एवढाच प्रकाश देतो. आणि ते एक पाऊल आपण श्रद्धेने टाकत राहिलो तर हळूहळू पुढचा मार्ग स्वतःच दिसू लागतो. म्हणून तुमच्या आयुष्यात सध्या कितीही अडचणी असतील, एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा, ही परिस्थिती तुमची ओळख नाही. आज तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्ही कमजोर नाही. आज तुमच्याकडे कमी आहे म्हणून तुम्ही कमी नाही. आज तुमचं काम झालं नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमची खरी ओळख तुमच्या परिस्थितीने नाही, तर त्या परिस्थितीत तुम्ही किती धैर्याने उभे राहता यांनी होते. आणि म्हणूनच पुढे जाताना एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, मला माझ्या परिस्थितीने हरवायचं आहे की माझ्या श्रद्धेने मला पुन्हा उभा करायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनात शोधायचं आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, मनुष्याने परिस्थितीसमोर हतबल होऊ नये. श्रद्धा, योग्य विचार आणि प्रयत्न याची साथ सोडू नये. कारण संकट आलं म्हणून प्रयत्न थांबवले तर परिस्थिती आणखी कठीण होते. पण त्याच संकटाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिलं तर माणूस हातून मजबूत होत जातो. म्हणूनच संकटाच्या काळात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाकडे फक्त माझी अडचण दूर कर अशी मागणी करण्यापेक्षा या अडचणीला सामोरं जाण्याची योग्य बुद्धी आणि शक्ती मला दे अशी प्रार्थना करा. कारण काही वेळा आपल्याला परिस्थिती बदलण्याची गरज नसते, आपल्याला त्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की श्रद्धा ही फक्त सुखाच्या काळात ठेवायची गोष्ट नाही. खरी श्रद्धा तर कठीण काळात कसोटीला लागते. सगळं मनासारखं सुरू असताना देवाचं नाव घेणं सोपं असतं, पण जेव्हा मनासारखं काहीच घडत नाही तेव्हा आपले प्रयत्न अपुरे पडतात. जेव्हा जवळची माणसंही समजून घेत नाहीत तेव्हा देवावर विश्वास टिकवणं ही खरी परीक्षा असते. आणि त्यावेळी स्वतःला एवढंच सांगा, मला आज सगळं समजलं नसलं तरी माझा विश्वास मी सोडणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही. काही गोष्टींचं कारण वेळ गेल्यावर समजतं, काही अनुभवांचा अर्थ नंतर कळतो आणि काही प्रसंग आपल्याला इतकं काही शिकवून जातात की पुढे आयुष्यात त्यात चुका पुन्हा करण्याची गरज पडत नाही. म्हणून भूतकाळाकडे पाहताना स्वतःला दोष देत बसू नका. तेव्हा मला जेवढं समजत होतं तेवढ्या समजुतीने मी निर्णय घेतला एवढं स्वीकारा. आता अधिक समजत असेल तर पुढचा निर्णय अधिक शहाणपणाने घ्या. हीच तर जीवनाची शिकवण आहे. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवत असतो, कधी माणसाकडून, कधी परिस्थितीकडून, कधी अपयशाकडून आणि कधी आपल्या स्वतःच्या चुका आपल्याला सर्वात मोठा धडा देतात. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात एखादी अडचण असेल तर स्वतःला एकदा शांतपणे विचारा, ही अडचण मला तोडण्यासाठी आली आहे की मला अधिक मजबूत बनवण्यासाठी? उत्तर कदाचित आज मिळणार नाही, पण श्रद्धा ठेवून योग्य प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस त्या उत्तराचा अर्थ नक्की समजेल. आणि कदाचित त्या दिवशी तुम्ही स्वतःलाच म्हणाल, त्या कठीण काळासाठीही देवाचे आभार, कारण त्याच काळाने मला माझी ताकद ओळखायला शिकवलं. म्हणून मित्रांनो, आजचा हा संदेश मनात एकदा नक्की ठेवा. संकट आलं म्हणून देवाने आपली साथ सोडली असं समजू नका. कदाचित त्या संकटातून आपल्याला अधिक मजबूत करण्याचं काम सुरू असेल. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारांचा आधार घेत आपण एक गोष्ट नक्की शिकूया. परिस्थिती आपल्या मनासारखी नसेल तरी आपल्या मनाची दिशा योग्य ठेवता येते. देवाकडे श्रद्धा ठेवा, आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि कितीही कठीण वेळ आली तरी स्वतःला हरलेलं समजू नका.
कारण आजची अडचण तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय नाही. आजचा अंधार कायमचा नसतो. पहाट येतेच, फक्त तोपर्यंत आपली श्रद्धा टिकवायची, मनात एकच विश्वास ठेवायचा, देव माझ्यासोबत आहे. मी माझे प्रयत्न करत राहणार आणि योग्य वेळ आली की मार्ग नक्की मिळेल. आणि आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला थोडासाही स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या पुरताच ठेवू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी व्यक्तीला आशेचा एक किरण मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच मनाला आधार देणारे, भक्ती आणि जीवनाला योग्य दिशा देणारे विचार ऐकण्यासाठी नरेंद्रवाणीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विचारांसोबत. तोपर्यंत मन शांत ठेवा, श्रद्धा कायम ठेवा आणि देवाचं नामस्मरण करत पुढे चालत राहा. जय सियाराम.